मुंबई, पुणे, नागपूर नंतर आता नाशिकमध्ये ही मेट्रो धावणार असे अनेक वर्षापासून आपण ऐकत आलोय. पण एक धक्कादायक माहिती समोर येते. ती म्हणजे पूर्वीच्या चुकीच्या आणि अर्धवट मेट्रो सर्वेक्षणामुळेच नाशिकरांच्या माथी निओ मेट्रो लादल्या गेली. नाशिकरांना सुमारे 5 वर्षाहून अधिक वर्ष रेग्युलर मेट्रोपासून मुकावे लागले. जर त्यावेळी प्रशासनाकडून मेट्रोचे सर्वेक्षण पूर्ण करून घेतले असते तर त्यावेळी पुण्याबरोबरच आताच्या घडीला नाशिकमध्ये देखील रेग्युलर मेट्रो धावत असती. ज्या शहराची लोकसंख्या 20 लाख आहे किंवा त्याहून अधिक आहे त्या शहराला रेग्युलर मेट्रो दिल्या जाते. किंवा जे शहर पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, त्या शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक भाविक येतात, अशा शहरांना देखील मेट्रो दिल्या जाते. हे सर्व मेट्रोचे निकष असताना नाशिक शहर तर या निकषांमध्ये परफेक्ट बसत असून नाशिक शहराची लोकसंख्या सध्या 26 लाखांपर्यंत पोहोचली आहे. नाशिक शहर हे धार्मिक, पर्यटन, औद्योगिक तसेच कुंभमेळ्याचे ठिकाण असताना नाशिकमध्ये रेग्युलर मेट्रो तर 5 वर्षाआधीच सुरू करायला हवी होती. पण त्यावेळी चुकीच्या आणि अर्धवट अहवालाने नाशिककरांना रेग्युलर मेट्रोपासून मुकावे लागले. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात पुन्हा नव्याने वाहतूक सर्वेक्षण होत असून नाशिक मेट्रोबाबत आता नव्याने अभ्यास सर्वे केल्या जात असून सर्वे अंतिम टप्प्यात आला आहे. नाशिक मेट्रोचा अहवाल नाशिक महानगरपालिकेला येत्या नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये सादर होणार असल्याची नवीन माहिती मिळत आहे. या मेट्रोच्या अहवालात शहरातील वर्दळीची ठिकाणे, मेट्रोचे मार्ग, प्रवासी संख्या, मेट्रोचे मॉडेल, खर्च, कामाचा कालावधी या सर्व बाबींचा समावेश असणार आहे. नाशिक शहराची लोकसंख्या, ट्रॅफिक, प्रवासी संख्या बघता झपाट्याने वाढणाऱ्या नाशिकसाठी निओ मेट्रो नाही रेग्युलर मेट्रोच उपयुक्त असल्याचे या अहवालात आता दिसून येत असून मेट्रोचा अहवाल सादर झाल्यानंतर रेग्युलर मेट्रोबाबत आता सर्वस्व प्रशासन, शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहवाल मात्र रेग्युलर मेट्रोच उपयुक्त असल्याचे दाखवत असल्याने नाशिकसाठी शासनाकडून निओ, लाईट, कॉम्पॅक्ट मेट्रो न करता रेग्युलर मेट्रोच नाशिकसाठी सुरू करावी अशी तमाम नाशिककरांची सध्या मागणी होत आहे.